शुभ सकाळ. तर आज स्वामींच्या दर्शनाने आपल्या व्हिडिओची सुरुवात. तर नमस्कार, मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर सकाळ सकाळी मी चालले होते सोनारीला, म्हणजे कुलदैवत श्री काळभैरवनाथ सोनारी इकडे दर्शनासाठी. तर ना सकाळी सगळं आवरून घेतलं होतं, नैवेद्य वगैरे करून. आणि काल होती पौर्णिमा तर ना, आणि शुक्रवार तर माझ्या पूजा पण होत्या, वैभवलक्ष्मीची, सत्यनारायणची. तर थोडीशी डाळ घालावी म्हणलं, परत म्हणलं राहू दे, सत्यनारायणच्या पूजेला वैभवलक्ष्मीला सुद्धा पोळ्या होतील म्हणून ना थोडी जास्तच मी डाळ घातली. आणि पोळ्या वगैरे ना नैवेद्याला नेण्यासाठी सुद्धा आणि घरात सुद्धा म्हणलं होतील. तर ना तनूनं मला मदत केली आणि पूजा वगैरे सुद्धा तिनंच मांडली. का तर इतक्या सकाळ सकाळी पूजा वगैरे करून जाणं काही नव्हतं शक्य मला. तर नाही तर बघा, पंढरपुरात पोचल्यानंतर परत डायरेक्ट मी थोडीशी क्लिप घेतली. म्हणलं आपल्या चंद्रभागेला पाणी किती आलं आहे, मध्ये पाणी नव्हतं असं म्हणजे म्हणत होतीत ना की पाणी नाही आहे, आणि त्यामुळे पाण्याचा तुटवडा. तर 2 दिवसातून पाणी यायला लागलं होतं, पण आता मात्र भरपूर पाणी आहे बरं का. आणि पंढरपूरमध्ये नेहमीच गर्दी असते भाविकांची, तशीच गर्दी आजसुद्धा होती. तर थोडीशी तिथं क्लिप घेतली, नंतर पुढे गेलो आम्ही. आणि थोडं ना लेटच झालं होतं आम्हाला जायला, घरातलं आवरून वगैरे जायचं म्हणजे. आणि ऊन होते म्हणून अनुला घेतलं नव्हतं, का तर ना 2 व्हीलरवर जायचं खूप त्रास होतो. आणि एक फायदा काय होतो, तर आपल्याला जिथं थांबू वाटेल तिथं आपण थांबू शकतो. काय जेवण वगैरे नेलं असलं तर तिथं करायला येते आपल्याला, पाणी वगैरे तर नेलेलं असतंच बरोबर. तर थोडा वेळ थांबलो, तो खूप लागलो होतं पाठीत वगैरे माझ्या तर दुखायला ना. इथं बघा थोडा वेळ उभा राहिलो आणि नंतर आणखीन परत पुढं गेलो. मग तर वर्षातून एकदा का होईना पण आपले कुलदैवत कुलस्वामिनी यांच्या दर्शनाला गेलंच पाहिजे. जो काही आपल्या ज्यात रीतिरिवाज असेल, नैवेद्य म्हणा, ओटी भरण, हे सगळं केलं पाहिजेलच. तर शक्य होईल तेवढं व्यवस्थित आपण करायचा प्रयत्न करायचाच असतो. आणि हे बघा, तर तुळजापूरची कुलस्वामिनी आहे, तिकडंसुद्धा आमचं जाऊन आम्ही आलो. आणि सोनारी, तर ही दोन्ही पण ना भरपूर अशी लांब पडते, तरीसुद्धा जावं लागतंच. तर आता परांड्याजवळ आम्ही आलेलो होतो आणि छान इथं झाडं होती बरं का. तर आता इकडं ना अगोदर ना अजिबात जास्त असं झाडं वगैरे हिरवं असं नव्हतं, पण आता भरपूर पाऊस काही वर्षात तिकडं झालेला आहे. आणि बगल तिकडं सगळ्यांनी ऊसच इकडं केलेला आहे. तर थोडंसं ना छान वाटते हिरवंगार असं बघून. उन्हाळ्यात तर ना बरंच वाटते. आणि ही कुठली नदी आहे मला माहीत नव्हतं, तर ह्या नदीला सुद्धा भरपूर असं पाणी होतं. तर आता परांड्यामध्ये आम्ही थांबलो होतो आणि ज्यूस घेत होतो. तर मी हसत होते आणि म्हणत होती की प्लॅस्टिकच्या ह्याच्यामध्ये कसं काय ज्यूस. तर इकडं सगळीकडं परत तसंच झालं. उसाचा रस म्हणा, ज्यूस म्हणा, प्लॅस्टिकच्याच ग्लासमध्ये देत होते त्यांनी. नंतर मी उसाचा रस घेतला, तो पण प्लॅस्टिकच्याच ग्लासमध्ये दिला होता. म्हणून मी ना म्हणत होते की आपण म्हणजे पहिल्यांदाच मी प्लॅस्टिकच्या ह्याच्यात घ्यायला लागले म्हणून. आणि इथं ना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा छान असा दिसला, तर मग शूट थोडंसं घेतलं. आणि हे बघा, ही पण इथे एक नदी. तर इथं पायपा आणि ह्या मोटरीच किती होत्या बरं का टाकलेल्या. तर चला आता परांड्यातून डायरेक्ट सोनारीला आपण चाललो. आणि सोनारीतात आपली एंट्री होती 1 किलोमीटर, तर लगेच झाली. आणि आपल्याला लगेच देवाच्या तिथेच गेलो होतो. तर कालसुद्धा पौर्णिमा, तर पौर्णिमेला नेहमीच गर्दी राहतेच आणखीन. आणि लग्न झालेली तर जोड्या एवढी आली होती की बस. तर आलो आम्ही इथं.
तर देवदर्शनासाठी आता चाललो. तर गाडी वगैरे सावलीला लावली होती, हेल्मेट वगैरे ठेवायचं असते ना. आणि हे बघा इथं तर ऊन लागू नये आणि पाय पोळू नयेत म्हणून छत असं केलं होतं. हे छत केल्यामुळं ना पाय अजिबात पोळले नाहीत. तर शेवटपर्यंत मंदिरापर्यंत असं होतं, त्यामुळं पाय वगैरे पोळण्यात लांब ठेवलं होतं चप्पल तरीसुद्धा. आणि नारळ वगैरे सगळं घेऊन ना तर गेलो. तर सोनारीला आलं की सगळीकडे फक्त गुलाल आणि गुलालच. तर थोडीशीच रांग होती, जास्त काही नव्हती रांग. तर लगेच आमचं एक 10 मिनिटातच रांगेत थांबलो आणि छान असं दर्शन झालं. आणि जवळजवळ आमचं दर्शन हे सगळं होऊन ना बसलो होतो आम्ही. तर 11 वाजले होते आणि आरती असते 12 वाजता. तर इतक्या लांबून आता यायचं वर्षातून एकदाच आपण, आणि मग म्हणलं आता आरतीला थांबूयाच. मग आरतीसाठी म्हणून थांबलो होतो. आणि तर इथून आम्ही आज चाललो होतो. आणि आतमध्ये ना म्हणजे मेन गाभाऱ्यामध्ये मात्र ना मोबाईल वगैरे चालू करून चालत नाही. त्यामुळं तुम्हाला स्क्रीनवरून दिसते तेवढं दर्शन होईल. आतमध्ये गेल्यानंतर फोटो काढायला किंवा व्हिडिओ करायला परवानगी नसते, त्यामुळे आम्ही काहीसुद्धा तिथं केलेलं नव्हतं. आणि हे बघा इथून असं केलं होतं हे, पण लगेच नंबर आला आमचा, जास्त काय वेळ लागला नाही. आणि इथे स्क्रीनवरती ना आपल्याला सगळं आतून देवाचं दर्शन, पूजा वगैरे केलेलं, आरती, तर सगळं बाहेरसुद्धा दर्शन होत असते. तर हे बघा हे सगळेजण ना आरतीसाठीच दर्शन घेऊन थांबलेले होते, तसंच आम्ही पण थांबलो होतो. आणि इथल्या देवाचं वैशिष्ट्य म्हणजे गुलाल खोबरे उधळणे. आणि लहान लेकरं बघा कसे खोबरं गोळा करत होते तिथं. तर सगळेजण आलेला प्रत्येकजण गुलाल खोबरे उधळत असतो. आणि हे शिखर सगळं ना गुलालानं माखलेलं खूप छान असं. आणि इकडे सुद्धा सगळीकडे ना पाय पोळू नयेत म्हणून टाकलेलं होतं, त्यामुळे जास्त असं पाय वगैरे पोळले नाहीत. आणि इथं सुद्धा पाणी आहे बरं का, हातपाय धुवायला, प्यायला. तर इथं पाण्याची सोय असते केलेली. आणि ह्या इथे ना प्रसाद होता शिऱ्याचा, तिथं घ्यायचा होता ह्यांच्यासाठी, पण प्रसाद नुकताच तिथला काहीतरी संपलेला होता वाटतं, त्यामुळे मग काही नाही घेतला. तर सोनारीच्या तिथली ना नुकतीच यात्रा झालेली, तर काय काय स्टॉल अजून थोडेफार म्हणजे अगदी 1-2 असे होते, तर त्यातलं हे एक होतं. या भाविकांना मुख्य मंदिरासाठी देवस्थानचे अधिकृत आणि मुख्य कार्यालय श्री कारभारला देवस्थान कार्यालय मंदिराच्या डाव्या बाजूला आपली वेगवेगळ्या देवस्थान ट्रस्टचे पाठिंबा. मंदिर परिसरामध्ये जुन्या काळाच्या पद्धतीप्रमाणे जुन्या पद्धतीने नवीन पगडी दिवशी बसवण्याचे काम आणि इथं वानर भरपूर. तर वानरांना फुटाणे द्यायचं चाललं होतं. आणि तिथं एका वानरानं तर हातात सगळीजण देतात, तर मी मात्र हातात काय भीती वाटते देत नव्हते, मी आपलं खाली टाकत होते. आणि मी त्यांना म्हणत होते की असं टाकल्यावर का अजिबात पाय पोळणं झाले. तरीसुद्धा वानर तिथं भरपूर असायचे. आता मात्र संख्या खूप कमी झाली होती, काल काय जास्त नव्हती, अगदी कमी होती. माननीय सुभाष अप्पा राऊत, माननीय सुभाष अप्पा राऊत या भाविक भक्तांकडून मंदिर परिसरातून दगडी फरशीच्या कामासाठी 1100 रुपयांची देणगी आलेली आहे. त्यांना आपणांचा शुभाशीर्वाद शुभाशीर्वाद शुभाशीर्वाद. माननीय सुभाष
कुलदैवत श्री काळभैरवनाथ माता जोगेश्वरी यांच्या दर्शनासाठी या पवित्र नगरीमध्ये आलेल्या सर्व कुंभूची पावती घेऊन मंदिर परिसरामध्ये जुन्या पद्धतीने नवीन दगडी फरशी बसवण्याचे काम चालू झाले आहे. लवकरच संपूर्ण मंदिर परिसरामध्ये नवीन आणि मंदिराच्या शेजारीच इथे ना मठ आहे. तर इथंही ना इथल्या देवीचं दर्शन घेतलं. नवनाथांचं इथं आहे. तर इथं सुद्धा ना दर्शन घेतलं आणि इथला अंगारा ना घरी आणायचा असतो किंवा लावायचा तर चांगलं असतं बरं का ते. आणि इथंच ना अशा समाध्या होत्या. तर इथंही दर्शन वगैरे घेतलं. आणि इथं बाहेर आल्यानंतर बघा इथं आत्ता सगळं मोकळं दिसतंय, पण आरतीच्या वेळेस खूप अशी इथं गर्दी होती. नंतर इथंच असा प्रसाद वगैरे असतो. तर आम्ही थोडंसं लवकर आल्यामुळं थोडंसं थांबायला पण आलं. छान दर्शन होते निवांत. अगदी म्हणजे घाई गडबडीत कसं नको वाटते ना, निवांत आपलं दर्शन होते इतक्या लांबून यायचं. आणि म्हणून थोडंसं लवकरच आलेलं होतं. आणि थोडा वेळ इकडं तिकडं पण थोडा वेळ असं म्हणजे बसता येते आपल्याला. तर इथं देणगी देणे ते होतं. आणि इथं पुस्तकंसुद्धा. नंतर ना छोटे छोटे स्टिकर असतात ना, भैरवनाथ प्रसन्न असं लिहिलेलं, ते स्टिकर म्हणा, किचन म्हणा आणि पुस्तकं हे सगळं असं इथं ना विक्रीसाठी होतं. चरित्राचं लहान मोठं स्तोत्राचं वगैरे सगळी पुस्तकं इथं मिळतात बरं का. आणि इथं हे नवीन नवरा नवरी आलेले होते आणि इथंही काहीतरी इथे ह्याचा कार्यक्रम हे चाललेला होता. तर नक्की काय होतं आता मला पण हे माहिती नाही. आणि त्यात आवाज बाकीचा बाहेरचा पण भरपूर इथं येत होता. तर ते जे म्हणतात ना, तर ते काय कळतच नव्हतं, म्हणजे नीट क्लिअर आवाज येत नव्हता. तर मला वेगळं असं वाटलं म्हणून थोडंसं इथं पण शूट घेतलं. असं मी आता पहिल्यांदाच तिथं बघितलं होतं. निघालो म्हटलं, दर्शन छान झालं, आरती मिळाली, प्रसाद मिळाला, सगळंच ओके झालं. जास्त काही त्रास झाला नाही काय. पाणी नारळाचे पडले.
काहीच राहिलं नाही. आत्ता चालू आम्ही आणि फ्रेश झालोय आत्ता. तर ना किती वाजले? 6:30 वाजले यायला म्हणून फ्रेश झालो आणि आता चहा घ्यायला लागलो. आणि आज उपवास माझा होता, पौर्णिमा, तर त्यामुळं काय जेवण केलं नाही. तिथून जेवण प्रसाद असतो मंदिरामध्ये, येताना डब्यात थोडंसं लापशी घेऊन आले. आता उपवास सोडायचा, पूजा वगैरे सगळी मांडलेली दाखवते तुम्हाला. त्या अगोदर चहा घेते. आता खूप कंटाळा आले झाले. इथं शुक्रवारची पूजा, ही आपली साधी रोजची पूजा, आणि इथं सत्यनारायणची पूजा मांडली. नैवेद्य पण दाखवलंय. आता आरती करायची. इथं आपली आरती झाली सत्यनारायणची आणि आपल्या लक्ष्मीची. आणि इथं आपण ना शिऱ्याचा नैवेद्य सुद्धा दाखवलेला आहे. स्वयंपाक झालाय. आणखी लापशी प्रसादाची थोडी आणली होती. माझा उपवास असल्यामुळे तिथं जेवता आलं नाही. आता सत्यनारायणची पूजा मांडली नव्हती ना, ती संध्याकाळीच मांडली होती. त्यामुळे मग तिथं मी उपवास सोडला ना, त्यामुळे घरी घेऊन आलो. म्हणलं आता घरीच रांधलं पाहिजे. तर आता पूजा आरती सगळं झालं, आता जेवण करतो आम्ही.